सर्व धम्मबंधू भगिनींना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। धम्मसंहिता चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत। बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना दिनांक 23 मे 2024 रोजीच्या त्यांच्या 2587व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा। वैशाख पौर्णिमा हा बौद्धांचा सर्वात महत्त्वाचा आणि महान सण होय। याच दिवशी शाक्यसिंह भगवान बुद्धांचा जन्म झाला। वैशाखी पौर्णिमेस जगातील सर्व बौद्ध राष्ट्रात महत्त्वाचे आणि पुण्याचे स्थान प्राप्त झाले आहे। महाप्रज्ञावान महामानव भगवान बुद्धांचा फार विशाल प्रमाणात जन्मोत्सव संपूर्ण जगभर साजरा करतात। जगामध्ये भारतभूमीस आदराचे स्थान मिळवण्याचे कारण म्हणजे भारत ही तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे। आज जगामध्ये करोडोंच्या संख्येत बौद्ध धम्मीय लोक बुद्ध मतानुसार जीवन जगत आहेत। इतर धर्मातील कित्येक लोक बुद्ध धम्माचा स्वीकार करीत आहेत। जगातील बौद्ध जनता बौद्ध उत्सव साजरा करते। चीन, तिबेट, व्हिएतनाम, कोरिया, जपान, श्रीलंका इत्यादी बौद्ध देशात वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरे केले जातात। भारतातही डॉक्टर आंबेडकरांनी धम्मक्रांती केल्यानंतर बौद्ध उत्सव साजरे केले जात आहे आणि या सर्वांची माहिती आपणाला असण्याची आवश्यकता आहे। या जयंती उत्सवाच्या निमित्ताने तथागतांना अभिवादन करताना पुढील मुद्दे तुमच्या समोर मी सादर करणार आहे। त्यातला पहिला मुद्दा आहे की बौद्ध पौर्णिमेचे जागतिक महत्त्व। दुसरा मुद्दा वर्तमान जगातली जी बौद्ध राष्ट्र आहेत त्यांच्या संदर्भातील माहिती। तिसरा मुद्दा भगवंतांच्या आयुष्यातील ज्या प्रमुख अतिशय महत्त्वपूर्ण 5 घटना आहेत त्या घटनांचं सविस्तर स्पष्टीकरण। चौथा मुद्दा पौर्णिमेचं महत्त्व आणि उपोषद दिवस याच्याबद्दलची माहिती देणार आहे। पाचवा मुद्दा जो आहे अमावस्या व पौर्णिमेचा मनुष्याच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो आणि अमावस्या व पौर्णिमांचा विविध धर्मातील संकल्पना व कर्मकांड नेमके काय करतात या संदर्भाची मुद्दा आपण पाहणार आहोत। कालगणना तथागत भगवान गौतम बुद्धापासून सुरू झालेली आहे याची माहिती आपण देणार आहोत। त्यानंतर कालगणना व सणवार यांचा नेमका संबंध काय आहे हे स्पष्ट करणार आहोत। कालगणनेनुसार अशोकाचं चक्र कसं निर्माण झालेलं आहे याचंही स्पष्टीकरण करणार आहोत। बौद्धांच्या सणाच्या नेमक्या कसोट्या कुठल्या आहेत हा मुद्दा सांगणार आहोत। मूर्तिपूजा ही महायान बौद्धांची जगाला देणगी कशी आहे त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध सणांच्या बाबत नेमकी भूमिका काय आहे आणि बुद्ध जयंतीचं त्यांनी जे महत्त्व सांगितलेलं आहे तेही स्पष्ट करणार आहोत। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे बौद्ध पौर्णिमे दिवशी बौद्ध उपासकांनी नेमकं काय करायला पाहिजे या मुद्द्यांच्या माध्यमातून आपण तथागत भगवान गौतम बुद्धाला अभिवादन करणार आहोत। पहिला मुद्दा आहे की बौद्ध पौर्णिमेचं जागतिक महत्त्व। गुरु गोपाल चक्रनारायण यांनी बौद्ध बहुजनांचे सण धम्मिका प्रकाशन मुंबई प्रथम आवृत्ती 2005 या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। बौद्ध पौर्णिमेच्या जागतिक महत्त्वाच्या संदर्भामध्ये ते स्पष्टीकरण मी तुमच्यासमोर सादर करतो। चक्रनारायण लिहितात की बौद्ध पौर्णिमा हा बहुजन समाजाचा सण आहे। या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि महापरिनिर्वाण याच दिवशी झालेले आहे। बौद्ध समाजाचे अर्थात बहुजन समाजाचे जे सण साजरे होतात त्याचे सारे सार म्हणजे हा पौर्णिमेचा सण आहे। हा दिवस जागतिक दिन आहे। इतर सण हे भारतापुरते मर्यादित आहेत परंतु हा सण सर्व जगात साजरा करतात। सर्व जगाने आपला सण साजरा करावा असा हा भारतीय एकमेव सण आहे। जगाच्या पाठीवर अनेक देशात अनेक काळात या जगात आजचे धर्म मजहब जन्मास यावयाचे कितीतरी अगोदर धम्मसंगीत्या भरलेल्या आहेत। त्या धम्मसंगीत्या म्हणजे धर्म परिषद इसवी सना अगोदर तेही परक्या देशात हेच या दिवसाचं महत्त्व आहे। सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात हा दिवस साजरा झालेला आहे। इजिप्त, आफ्रिका, ग्रीक, युरोप, कोरिया, मंचुरिया, चीन, जपान, लंका, जावा, सुमात्रा, म्यानमार, थायलंड हे देश जन्मास येण्या अगोदरपासून बौद्ध पौर्णिमा साजरी होत आहे। सम्राट अशोकाच्या काळास जगाचा बौद्धमय काळ म्हणतात, तसेच सम्राट कनिष्काचे काळास जगाचा बौद्धमय काळ म्हणतात।
इंग्रज इतिहासकार डेव्हिड्स, युरोपियन लोक आणि भूमध्य सागराकाठचे लोक भटके असताना भारतात उज्ज्वल असा बौद्ध धर्म स्थापन होणे हे एक जगातील आश्चर्यच आहे. तसे पाहिले तर बहुजन समाजाचे सर्व सण बौद्ध पौर्णिमेभोवतीच फिरतात. बहुजन समाजाचे प्रत्येक सणावरच काय, पण कोणत्याही सणावर या सणाचा प्रभाव आहे असा हा बहुजन समाजाचा महत्त्वपूर्ण सण आहे. हे बौद्ध पौर्णिमेचं महत्त्व जे आहे ते तुमच्यासमोर मुद्दामी ठेवलेला आहे. त्यानंतर वर्तमान काळामध्ये जी बौद्ध राष्ट्र आहेत, या बौद्ध राष्ट्र नेमकी कोणकोणती आहेत आणि जगामध्ये बौद्धांचे जे हिनयान, महायान आणि वज्रयान हे जे 3 संप्रदाय आहेत, या 3 संप्रदायामध्ये हे देश कसे विभक्त झालेले आहेत त्यानुसार त्याची विभागण्याने माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह बौद्ध सभ्यता की खोज या ग्रंथामध्ये लिहितात की वर्तमान काळात विश्वाच्या सर्वच खंडात बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत. चीन, हाँगकाँग, जापान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, ताइवान, मकाऊ आणि व्हिएतनाम या देशामध्ये महायान धम्माचे अनुयायी बहुसंख्येने राहतात. थेरवादी बौद्ध हे कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, श्रीलंका, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशात मोठ्या संख्येने राहतात. वज्रयानी लोक तिबेट, भूटान, मंगोलिया आणि रशिया यांच्या काही भागात मोठ्या संख्येने राहतात. जगात 18 पेक्षा जास्त असे देश आहेत जिथे बौद्ध बहुसंख्याक आहेत. जगात लाओस, कंबोडिया, भूटान, म्यानमार आणि श्रीलंका या 6 देश असे आहेत की तेथे बौद्ध धर्माला राजधर्म अथवा तो राष्ट्रीय धर्म म्हणून त्यांच्या संविधानामध्येच जाहीर केलेला आहे किंवा राष्ट्रीय दर्जा दिलेला आहे. भारतात सुद्धा बौद्ध अनुयायी आता मोठ्या संख्येने राहत आहेत. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा जो आहे की वैशाख पौर्णिमा भगवंताच्या आयुष्यातील 5 अतिमहत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या 5 घटना आपण म्हणजे सर्वसाधारणपणे आपण त्यांचा जन्म, त्यानंतर ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा 3 घटना नेहमी आपण सातत्याने सर्वसाधारणपणे सांगत असतो. परंतु या ठिकाणी मी 5 घटना तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तथागतांच्या जीवनात या वैशाख पौर्णिमे इतकी वैशिष्ट्यपूर्ण पौर्णिमा अन्य कोणतीही नाही. या पौर्णिमेसच भगवंताच्या आयुष्यातील 5 अतिमहत्त्वाच्या घटनांची नोंद इतिहासात झालेली आढळून येते. त्याच्यातली पहिली घटना म्हणजे जन्म, दुसरी घटना म्हणजे त्याचबरोबर तथागतांचा जन्म झाला त्याच दिवशी तथागतांच्या आयुष्याशी जे संबंधित लोक आहेत अशा 8 जणांचा जन्म झाला, त्याची यादी तुमच्यासमोर मी देणार आहे. आणि तिसरा विवाह, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण म्हणजे जन्म आणि त्यांच्याबरोबरच इतरांचे 8 जणांचे जन्म, ते तिसरा मुद्दा विवाह, चौथा मुद्दा ज्ञानप्राप्ती आणि 5वा मुद्दा महापरिनिर्वाण. याचा संदर्भ आहे किंवा ही जी माहिती आहे ही बदंत धम्मांकुर बोधिस्थवीर बुद्ध धम्मातील ऐतिहासिक पौर्णिमा संबोधी प्रकाशन नागपूर या पुस्तकातून या 5ही घटनांचा आपण संदर्भ अधिकृतपणे घेतलेला आहे आणि तोच संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे पहिली घटना तथागतांच्या आयुष्यामधली आहे ती म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ गौतमांचा जन्म. कपिलवस्तू नगरीचे महाराज शुद्धोधन यांची आवडती राणी महामाया यांना आपला प्रसव काळ जवळ आल्याचे जेव्हा जाणवले तेव्हा प्रसूतीसाठी माहेरी म्हणजे देवदह येथे जाण्याचा आपला मानस तिने राजाजवळ व्यक्त केला. देवदह हे ठिकाण कपिलवस्तूच्या पूर्वेस सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे. कोलियांचा राजा अंजन यांची ही राजधानी करून दास, दासी, पालखी, अंगरक्षकनी अमात्य असा लवाजमा घेऊन महाराणीला माहेरी रवानगी केली. आपल्या बाळास आपल्या पितृग्रही जन्म येण्याच्या राणी महामायेच्या विनंतीस राजा शुद्धोधनाने तत्काळ मान्यता दिली. आवश्यक ती सर्व व्यवस्थाही करण्यात आली. कपिलवस्तू आणि देवदह यांच्या दरम्यान नेपाळ तराईच्या अरण्यामध्ये लुंबिनी नावाचे अत्यंत सुंदर वन लागते. शालवृक्ष व इतर वृक्षांनी सुशोभित, फुलाफळांनी बहरलेले, सगळीकडे सुगंध अशा रम्य वातावरणाने मोहरलेले हे वन पाहून काही काळ तिथे विश्रांती घ्यावी असा विचार करून राणी तेथे थोडा वेळ थांबली. बागेतील पाऊल वाटेने चालत जाऊन राणी एका शालवृक्षाखाली उभी राहिली. सहज कुतूहल म्हणून वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या त्या वृक्षाच्या फांदीस धरण्याचा राणीने प्रयत्न केला.
वाऱ्याने खाली आलेली फांदी राणीच्या हाती सहज आली. दुसऱ्याच क्षणी ती फांदी राणीसह वर उचलली गेली. हा लहानसा ऊर्ध्वमुखी आघातसुद्धा या सुगत मातेस सहन झाला नाही. तेथे लुंबिनी वनात, ज्याला आजचे स्थानिक नाव आहे रुम्मिनदेही, या लुंबिनी वनात फांदी हाती धरलेल्या स्थितीतच पूर्व दिशेस तोंड करून उभी असताना राणीस प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि या स्थितीतच राणीने राजपुत्र सिद्धार्थास उगवत्या सूर्याच्या साक्षीने जन्म दिला. तो सुदीन होता. विशाखा नक्षत्र, वार मंगळवार, वैशाख पौर्णिमेचा, इसवी सन पूर्व 563ची. इकडे वैशाख चतुर्दशीचा चंद्र क्षितिजाच्या कुशीत प्रवेश करतो आहे आणि तिकडे शुद्ध पंचमीचा म्हणजेच वैशाख शुद्ध पौर्णिमेचा सूर्य पूर्ण रूपात दर्शन देतो आहे. हा पावन क्षण होता शाक्य संवत 68चा. जगात दरवर्षी हजारो बालक जन्म घेतात, पण तथागतांपूर्वी जन्माची ही घटना अतिशय आकर्षक रूपाने जगासमोर आली. राजा शुद्धोधनाच्या घरी गेली कित्येक वर्ष बाल किलकारी कोणी ऐकली नव्हती. या बालकाच्या जन्माने सर्व अर्थ सिद्ध झाले म्हणून बाळाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. साऱ्या मानव प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे, वृक्षवल्लींचे, कीट पतंगाचे नि सर्व चराचरांचे कल्याण करणारा भगवान तथागत सम्यक संबुद्ध महाकारुणी महानुकंपाय अरिहंतांचा जन्म झाला. म्हणून जगातील बौद्ध धम्मीय उपासक उपासिका या दिवशी बुद्ध जयंती साजरी करतात. या पवित्र दिवसात धम्मदिन या नावाने ओळखण्याची सर्व बौद्ध जगामध्ये रीत आहे. ही पहिली घटना तथागत भगवंताच्या जन्माची जी आहे की जी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडलेली आहे. तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जी दुसरी घटना आहे की तथागतांच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची जी जन्म हा त्याच दिवशी झालेला आहे, ते सुद्धा इथं भंतेंनी आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते जसंच्या तसं मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. दुसरी घटना, ज्या क्षणी लुंबिनीत राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला त्याच क्षणी या शुभदिनी अन्य 8 जणांचाही जन्म या जंबूद्वीपात झाला. ते 8 जन्म पुढील प्रकारे आहेत. त्यातला एक, कपिलवस्तू नगरीच्या शेजारील रामनगर नावाच्या राज्यात कोलीय राजा दंडपाणी यांच्या राजवाड्यात यशोधरा नावाच्या सुंदर युवराज्ञीने जन्म घेतला. म्हणजेच राजकुमार सिद्धार्थ व राजकन्या यशोधरा समवयस्क होत. यशोधरा या शब्दाचा अर्थच मुळी महान यश धारण करणारी असा होतो. दुसरा उदाहरण आहे की याच दिवशी तिकडे गयेमध्ये बोधिवृक्षाचाही जन्म झाला. तिसरं उदाहरण आहे, याच शुभ शनी राजा शुद्धोधनाचा अमात्य म्हणून व पुढे गौतमाचा मित्र म्हणून ज्याची ओळख दृढ झाली त्या कालुदाई नावाच्या अमात्याचाही जन्म आजच झाला. चौथं उदाहरण आहे, भगवंताचा प्रिय शिष्य म्हणून ज्यास सारे जग ओळखते त्या आनंदाचा म्हणजे तथागतांच्या पूर्वजन्मीच्या चुलत भावाचा म्हणजेच राजा अमितोदनाच्या महाराजा शुद्धोधनाचे चौथ्या बंधूच्या सुपुत्राचा जन्मही याच दिवशी झाला. पाचवं उदाहरण आहे, सिद्धार्थ गौतमाचा सारथी छन्न हाही याच क्षणी जन्मास आला. सहावं उदाहरण आहे, कंथक हा सिद्धार्थाचा प्रिय घोडा याचा जन्मही याच मुहूर्ताचा. सातवं उदाहरण आहे, अजानीय गजराजानेही आजच जन्म घेतला. आणि आठवं उदाहरण आहे, आजच 7 सुवर्ण कलशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पण त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये जी 8 उदाहरणं दिलेली आहेत ती जशीच्या तशी मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आता वैशाख पौर्णिमेला तिसरी जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे राजकुमार सिद्धार्थाचा विवाह. सिद्धार्थ गौतमाचा आणि राजकन्या यशोधरेचा मंगल परिणय ज्या दिवशी घडून आला तो दिवसही योगायोगाने वैशाख पौर्णिमेचाच होता. द्वीपो में द्वीप जंबूद्वीप अशी एक जुनी म्हण आहे. जंबूद्वीप याचा अर्थ ज्या द्वीपावर जांभळांच्या झाडांची भरमार होती असे द्वीप. कपिलवस्तू नगरीच्या शेजारच्या राज्यात दंडपाणी नावाचा राजा राज्य करीत होता. दंडपाणी याचा अर्थ ज्याच्या हातात नेहमी सुवर्णदंड असतो असा तो दंडपाणी राजास यशोधरा नावाची एक सुंदर कन्या होती. तिच्या वयाला 16 वर्ष पूर्ण झाल्यावर राजघराण्याच्या राजकुमारी यशोधरेला गौतम पत्नी, राहुल माता, गोपा, उत्पलवर्णा, बिंबादेवी, बिंबासुंदरी,
भद्दा कच्चना अथवा भद्रा कात्यायना अर्थातच भिक्कुनी म्हणून झाल्याचे नावाने इतिहासात ओळखले जातात. म्हणजे किती नावं आहेत बघा. यशोधरेला गौतमी पत्नी, राहुल माता, गोपा, उत्पलवर्णा, बिंबादेवी, बिंबासुंदरी, भद्दा काच्चना अथवा भद्रा कात्यायना अर्थातच भिक्कुनी म्हणून झाल्याचे नावाने इतिहास ओळखले जाते. इतिहासात राजा दंडपाणीने कन्येच्या विवाहाप्रित्यर्थ स्वयंवराची घोषणा केली. या स्वयंवरात सामील होण्यासाठी सर्व देशोदेशींच्या राजपुत्रांच्या बरोबरच सिद्धार्थासही निमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीस सिद्धार्थ या स्वयंवरासाठी जाण्यास राजी नव्हता. सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशीच व्हावा अशी मनोमन कामना करणारी महाराणी प्रजापती गौतमी अर्थात सिद्धार्थाची मावशी सिद्धार्थास म्हणते, युवराज, ही संधी तुझ्या हातून जाऊ नये असे मला वाटते. तुझ्या क्षात्रबलावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू हे स्वयंवर अवश्य जिंकशील याची मला पूर्ण खात्री आहे. मृदुलवाणी, सौंदर्यशीला, गौरवर्णा, राजनंदिनी यशोधराच मला सून म्हणून हवी आहे. मला निराश करू नकोस. महाराणी या समजावणीनंतर सिद्धार्थ गौतम स्वयंवरासाठी जाण्यास राजी झाला. सिद्धार्थाने स्वयंवरात केवळ भागच घेतला नाही, तर तेथे स्वयंवरासाठी आलेल्या एकाही राजपुत्रास जमले नाही असे कर्तृत्वही त्याने करून दाखवले. स्वयंवरात एका रानटी घोड्याच्या पाठीवर सवारी करण्याची अट राजा दंडपाणीने घातली होती. त्या हट्टी, वन्य व नाठाळ घोड्यास कोणा अन्य राजपुत्राची स्पर्श करण्याचीही हिंमत झाली नाही. तेथे सिद्धार्थाने त्याच्या पाठीवर लीलया सवारी तर केलीच, शिवाय त्यास सुतासारखा सरळ केला. यास अश्वलक्ष विद्या असे म्हणतात. या अश्वलक्ष विद्येबरोबरच लिपिज्ञान, संख्याज्ञान, बाणविद्या, धनुर्विद्या, काव्य, व्याकरण, पुराण, इतिहास, वेद, ज्योतिष्य, सायम, वैशेषिक, स्त्रीलक्षण इत्यादी कला व विद्येतील प्रवीणता गौतमाने सर्वसाक्षीने सिद्ध केली. स्वयंवर स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व निमंत्रित राजे महाराजांच्या बरोबरच प्रज्ञाजनांनी राजपुत्र गौतमाचा जय जयकार केला. यानंतर लगेचच त्या स्वयंवर मंडपात या सर्वांच्या साक्षीने यशोधरेने विजयमाला गौतमाच्या गळ्यात अर्पण केली. तो दिन होता वैशाख पौर्णिमा, इसवी सन पूर्व 547चा, म्हणजे ज्ञानप्राप्ती. आता 34ची घटना आहे, ती ज्ञानप्राप्तीची आहे. असे म्हणतात की सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीत झाला आणि भगवान बुद्धांचा जन्म बुद्धगयेत झाला. हीच ती सर्व जगाच्या दृष्टीने पावन 4थी घटना होय. यापूर्वीच्या तिन्ही घटनांना तर ऐतिहासिक महत्त्व आहेच, हे निसंशय. परंतु ही 4th घटना साऱ्या विश्वातील मानवजातीने अभिमान बाळगावा अशी आहे. केवळ मानवजातीचे नव्हे, तर वन्यजीव, हिंस्र श्वाप, सूक्ष्मजीव, वनस्पती, सजीव, निर्जीव या सर्वांना कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत, भगवान, अरहंत, सम्मासम, संबुद्ध यांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेस न भूतो न भविष्यती असे महत्त्व आहे. यास्मिन निसच्च वज्रासन बंधनेन जेत्वासवासन किलेस बलन मुनिंदो संबोधी ज्ञानमग्नम्य पिहासी सम्मा तंग बोधी चेतियम शिरसा नमामी. याचा अर्थ आहे की ज्या वज्रासनावर बसून आणि दृढपूर्वक आरूढ होऊन भगवान बुद्ध सम्यक संबुद्धांनी मार सेनेच्या सर्व आक्रमणांना विफल करून सम्यक संबोधी तत्वाचा साक्षात्कार केला, त्या परम पवित्र बोधी चैत्यास मी नतमस्तक होऊन वंदन करतो, अशा या गाथेचा अर्थ आहे. आता तथागतांनी संपूर्ण मारावरती विजय कसा संपादन केला त्याच्या संदर्भामधलं हे संपूर्ण स्पष्टीकरण आहे. बंतेजीने लिहिले आहे की ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी त्यांना मारावर विजय मिळवावा लागला. या मारावर विजय काही सिद्धार्थास सहजासहजी मिळालेला नाही. त्यांनी त्याकरिता खूपच प्रयत्न केले. सिद्धार्थ हे निरंजना नदीकाठी ज्ञानप्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने ध्यान करताना माराने तिथे येऊन सिद्धार्थास परावृत्त करण्याचा अतोनात प्रयत्न केलेला आहे. मार म्हणजे मारणारा अथवा मनाचा दुष्ट अकुशल समूह. तर त्यास सिद्धार्थाने यावर असे उत्तर दिले, ते पालीमध्ये आहे. कामा
ते पठमा सेना द्वितीया अरती उच्चती, तृतीया खुप्पीपासा ते चतुर्थिती तन्ना पौच्चती, पंचमी थीनमिद्धं ते छट्टा भिरूप उच्चती, सप्पी विच्चिकेच्छा ते मक्खो, थबो ते अठ्ठमो, लाभो सिलोको सक्कारो मिच्चलद्धोच्च थोयसो, यो चत्तानं समुक्कंसे परेच अवजानती, ऐसा नमुची ते सेना कन्नस भिप्पहारणी, नतं असुरं जिनाती चेत्वच लभते सुखम। या संपूर्ण गाथेचा अर्थ असा आहे की हे मार, इंद्रियांना सुखविणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना आहे। म्हणजे एकूण 10 सेना ह्या माराच्या आहेत। म्हणजे तथागतांना ध्यानमग्न झाल्यानंतर हरवण्यासाठी जो माराने हल्ला केला होता, ह्या मारांचा समूह म्हणजे एकूण किती घटना आहे, तर एकूण सैन्य किती आहे, तर 10 आहे। तर ह्या 10 प्रकारचे सैन्य कोणकोणते आहे त्याचं या गाथेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे। ती गाथा मी पालीमध्ये तुमच्यासमोर वाचून दाखवलेली आहे। त्याचा मराठीत अर्थ असा आहे आणि भंते लिहितात की हे मार, इंद्रियांना सुखवणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना। म्हणजे पहिली सेना कुठली आहे की आपल्या इंद्रियांना, मनुष्याच्या इंद्रियांना सुखविणारे जे चैनीचे पदार्थ असतात ही पहिली सेना होय। अरती म्हणजे कंटाळा ही दुसरी सेना होय। तिसरी भूक आणि तहान ही तिसरी सेना आहे। चौथी विषय वासना। पाचवी सेना कुठली आहे, आळस। सहावी भीती। सातवी कुशंका। आठवी गर्व ही तुझी सेना होय। लाभ सत्कार पूजा ही तुझी 9वी सेना आहे। खोट्या मार्गाने मिळालेली कीर्ती ही 10वी सेना आहे। या कीर्तीच्या योगाने मनुष्य आत्मस्तुती आणि परनिंदा करीत असतो। हे काळ्या कुट्ट नमुची म्हणजे माराची साधू संतावर प्रहार करणारे ही तुझी सगळी सेना आहे। तिला भॅड मनुष्य जिंकू शकत नाही, परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो तोच सुखाचा लाभ घेतो। येणेप्रमाणे सिद्धार्थाने माराला जिंकले। मार विजय म्हणजे आत्मविजय होय। या जय बाह्य शत्रूवरील विजयापेक्षा कितीतरी पटीने हा श्रेष्ठ विजय होता। सुजाताच्या खीरदानाचा स्वीकार करून उपोषण सोडल्यानंतर सिद्धार्थाने मनाचा पक्का निर्धार करून तो उरुवेलाहून निघाला। राजमार्गाने वाटचाल करीत करीत गयेस पोहोचला। तेथे एक चांगल्यापैकी पिंपळाचा वृक्ष त्यास दिसला। त्या पिंपळाच्या वृक्षाखाली पूर्वेकडे तोंड करून मांडी घालून तो बसला। चित्तमालाचा क्षय करावयास ऋषीमुनी बहुधा पूर्व दिशाच निगडीत असत। ध्यान करण्यास बसण्यापूर्वी सिद्धार्थाने इतकी भोजन सामग्री एकत्र केली की जी त्यास 40 दिवसापर्यंत पुरेल। सुजाताच्या खीरग्रहणाच्या रात्री सिद्धार्थास 5 स्वप्न पडली। त्याचा त्याने असा अर्थ काढला की प्रयत्नांती त्याला संबोधी अवश्य प्राप्त होईल। त्याने निश्चय केला की शरीरातील सर्व रक्त आणि मांस सुकून गेले तरी सुद्धा बोधी प्राप्त होईपर्यंत तो त्या जागा सोडणार नाही। हे ते दृढनिश्चय अंगी बांधून दृढ आसनावर विराजमान होऊन वाईट चेतना आणि वाईट विचार एकामागून एक त्याच्या मनावर आक्रमण करू लागले। यालाच पौराणिक भाषेमध्ये मारपुत्रांचे आक्रमण म्हटलेले आहे। सिद्धार्थास भीती वाटू लागली की त्या वाईट विचारांचे जर त्यांनी नियंत्रण केले नाही तर याची साधना विफल होऊ शकेल। हे त्याला माहीत होते की मार युद्धामध्ये पुष्कळशे ऋषीमुनी पराजित झालेले होते। तेव्हा त्याने आपले संपूर्ण साहस पणाला लावून मनाचा निर्धार केला की माझ्यामध्ये श्रद्धा आहे, प्रज्ञाबल आहे, दृढ संकल्प आणि कर्तृत्व आहे, तेव्हा मी माराच्या आक्रमणास भिणार नाही। ज्ञानप्राप्तीसाठी सिद्धार्थास 4 आठवडे सतत ध्यानमग्न राहावे लागले। त्याला शेवटच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यास 4 अवस्था पार कराव्या लागल्या। पहिली अवस्था वितर्क आणि विचार प्रधान होती। एकांतवासामुळे त्याने तिला सहजतेने पार केले। दुसऱ्या अवस्थेमध्ये एकाग्रता प्राप्त झाली होती। तिसऱ्या अवस्थेमध्ये समचित्तता आणि जागरूकतेचा समावेश झाला। चौथ्या आणि अंतिम अवस्थेमध्ये समचित्ततेचा व पवित्रतेचा संयोग आणि समचित्तता व जागरूकतेचा संयोग झाला। याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन
करीत राहिल्याने अविद्येचा नाश होऊन ज्ञान प्रकाश प्रकट झाला. 4थ्या आठवड्याच्या अंतिम रात्री वासनांचा समूळ कसा करावा याचा मार्ग सापडला. दुसऱ्या दिवशीच्या प्रातःकाळी जणू फुलणाऱ्या कमळाप्रमाणे त्याचे चित्त विकसित झाले. सम्यक संबोधी प्राप्त होऊन 4 आर्य सत्याचे आणि प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान झाले आणि सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला. त्यावेळी त्याचे वय अवघे 35 वर्षाचे होते. तो दिवस बुधवार वैशाख पौर्णिमेचा असून इसवी सन पूर्व 528चे वर्ष होते. भगवंतांना अनेक नावांनी संबोधले जात असे. नंतर तथागत, भगवान, अरहंत, सम्मासम, संबुद्ध या 5ही नावांचा अर्थ तोही अशा पद्धतीने मी देत आहे की तथागत या शब्दाचा अर्थ जो जसा बोलतो तसाच वागतो असा आहे. भगवान हा शब्द 2 शब्दांच्या युतीने बनलेला आहे. भग अधिक वान हे 2 शब्द होत. भग्न म्हणजे नाश करणे व वान म्हणजे दुर्गुण. ज्याने आपल्यातील सर्व दुर्गुणांचा संपूर्ण नायनाट केला आहे असा तो भगवान. अरहंतो या शब्दाचा अर्थ जे अस्तित्वात नाही त्यावर विश्वास न ठेवता जे अस्तित्वात आहे यावर विश्वास ठेवतो असा तो अरहंत. सम्मासम याचा अर्थ जो परिपूर्ण आहे असा तो सम्मासम. आणि संबुद्ध याचा अर्थ ज्याने ज्ञान जाणले आहे असा तो संबुद्ध होय. असा या 5 शब्दांचा अर्थ आहे की जे 5 शब्द तथागतांच्या बाबतीत म्हणजे तथागत, भगवान, अरहंत, सम्मासम आणि संबुद्ध हे शब्द तथागतांना बोलले जाते. तथागतांच्या आयुष्यातील म्हणजे वैशाख पौर्णिमेला घडलेली जी घटना 5वी आहे ती घटना म्हणजे महापरिनिर्वाण. भगवंत महापरिनिर्वाणात जाण्याआधीचे अंतिम शब्द पुढील प्रमाणे होते. अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझांती ते संग तूपसमो सुखो. याचा अर्थ आहे की भिक्खूंनो, सर्व संस्कार नाशवंत आहेत. तुम्ही अप्रमादी राहून आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करा. वयाच्या 80व्या वर्षी उत्तर रात्री म्हणजे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 483 रोजी मल्ल देशातील कुशीनगर या ठिकाणी शालवनात जोडशाल वृक्षाखाली भगवंत महापरिनिर्वाण पदास प्राप्त झाले. तो दिवस ही वैशाख पौर्णिमेचाच वार शुक्रवार होता. तथागतांच्या जीवनात वृक्षांना फार महत्त्व आहे. लहानपणी ते जांभळाखाली ध्यानस्थ बसण्याचा अभ्यास कपिलवस्तूमध्ये करायचे. देहदंडासारखी कठोर तपश्चर्या त्यांनी वटवृक्षाखाली केली. भगवंतास ज्ञानप्राप्ती झाली ती बोधिवृक्षाखाली. आम्रपालीने आमराई भिक्खू संघास दान केले. राजा बिंबिसारांनी भगवंतास दान केले ते वेळुवन. तर भगवंतांनी महापरिनिर्वाणाची इच्छा असो की राणी महामायेपोटी जन्माचा सिद्धार्थाचा प्रसंग असो तोही घडला तो शाल वृक्षाखालीच. वरील 6ही वृक्षांना बौद्ध धम्मीय पवित्र मानतात ते याच योगायोगामुळे. भगवंत वैशाली येथे भिक्खू संघासह मुक्कामास असताना आनंदास जवळ बोलावून म्हणतात, आनंदा, तथागत आजपासून 3 महिन्यांनी म्हणजे वैशाख पौर्णिमेस महानिर्वाण होतील. ते स्थान कुशीनगर असेल. आणि तथागतांनी ही माहिती दिली तो दिवस माघ पौर्णिमेचा होता. म्हणजे माघ पौर्णिमेला तथागतांनी जाहीर केलं होतं की 3 महिन्यानंतर महानिर्वाण माझं होईल आणि ते कुशीनगरमध्ये होईल. महानिर्वाणाआधी 3 महिन्यापूर्वीचा हा प्रसंग आहे माघ पौर्णिमेला घडलेला. भगवंतांनी 45 वर्ष अविरतपणे आपल्या या पावन धम्माचा प्रचार केला. बौद्ध धम्माची जात्याच असलेली उत्कृष्टता, सत्याचा स्वयंसिद्ध पाया, सत्कृष्ट नैतिक शिक्षण आणि संपूर्ण सामाजिक गरजांची पूर्ती करण्याचे सामर्थ्य या उपयुक्त गुणांमुळे बौद्ध धम्म अतिशय वेगाने पसरला. खुद्द तथागतांनी अंतिम क्षणापर्यंत चारिका केली. भगवंत स्वतःच धम्मदूताप्रमाणे सगळीकडे विचरण करीत असत. त्यांची श्रावस्ती व राजगृह ही धम्म प्रचाराची प्रमुख केंद्र होती. त्यांनी सुमारे 75 वेळा श्रावस्तीस भेटी दिल्या व इतकेच नव्हे तर आपल्या जीवनातील एकूण 46 वर्षावासासाठी 25 वर्षावास एकट्या श्रावस्तीत राहून संपन्न केले व एकूण 24 वेळा राजगृहास भेटी दिलेल्या आहेत.
कपिलवस्तू येथे 6 वेळा गेले आणि वैशालीसह 6 भेटी दिल्या. कम्मा सद्धम येथे 4 वेळा गेले. या प्रमुख स्थळाव्यतिरिक्त इतर अनेक स्थळी धम्माचा उपदेश करीत फिरत होते, जसे उकट्टा, नाटिका, साल, अस्सपूर, घोषिताराम, नालंदा, आपण एतुबा स्थळांनाही भेटी दिल्या. दुसऱ्या टप्प्यात आपसाद, इच्छा नंगल, चंडाल, कप्प आणि कुसिनारा येथे 3दा भेटी दिलेल्या आहेत. त्यानंतर देवध, पावा, आंबसंडा, सोतव्या, अनुपिया आणि उजुज्जा येथे 2दा गेले. याप्रमाणे शाक्य जनपद, कुरु जनपद आणि अंग जनपद येथेही भेटी दिल्या. याप्रमाणे संपूर्ण बिहार व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडची तथागतांनी यात्रा केलेली आहे. लुंबिनी ते राजगृह हे अंतर 400 किलोमीटर आहे. यावरून अनेक ठिकाणांना भेटी देताना भगवंतांनी किती पदयात्रा केली याची कल्पना येते. इतर सर्व भिक्खूप्रमाणेच तथागत ही आपल्याजवळ 3च चिवर बाळगीत, दिवसातून एकदाच भोजन करीत, घरोघरी भिक्षाटन करीत, रात्र झाली म्हणजे वाटेच्या कडेला असलेल्या वृक्षाखालीच मुक्काम करीत. पुढे त्यांच्या काही उपासकांनी विहार बांधून दिले. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपला धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. सुरुवातीचा बराच असा काळ होता की विहार ही संकल्पना पण निर्माण झाली नव्हती. त्यावेळेस तथागत आणि त्यांच्याबरोबरचा असलेला संघ हा पायी फिरून प्रचार करीत असत आणि अनेक वर्ष झाले त्या अशा पायी प्रचार करून संध्याकाळी प्रवासातच रस्त्याच्या कडेला कुठेतरी ते मुक्काम करीत असेत. परंतु कुठल्याही घरी किंवा कुठेही गावामध्ये हा मुक्काम होत नसे, जोपर्यंत विहाराची संकल्पना निर्माण झाली नव्हती. त्यामुळे पुढे त्यांच्या काही उपासकांनी त्यांना विहार बांधून दिले. त्यात ते आपला वर्षावास मग करीत असत. नव्या उपासकांना उपदेश करीत, भिक्खू संघाला धम्म सांगेत. ज्यांच्या मनात धम्मासंबंधी काही शंका असल्यास त्यांचे निरसन करीत असे. विरोधकांच्या तर्काची उत्तरे देत, जे त्यांच्यावर निश्चिम श्रद्धा ठेवत त्यांना सुमार्ग दाखवीत. भिक्खू म्हणजे बुद्धाच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश होय. भिक्खूंच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकांचे ध्येय मार्ग असत. भिक्खू स्वतःच चारित्र्यवान, धार्मिक, ज्ञानसंपन्न अशा व्यक्तित्वाचे धनी असत. त्यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा केली पाहिजे आणि उपासकाने त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांनी असा मौलिक उपदेश केला. शेवटी भगवंतांनी आनंदास जेव्हा असे सांगितले की त्यांचे महापरिनिर्वाण 3 महिन्यांनी होणार आहे, तेव्हा तथागतांचे वरील बोल ऐकून भदंत आनंदाने अशी विनंती केली की पूज्य भदंत, कुशिनाऱ्यासारख्या एका छोट्याशा नगरात निर्वाण प्राप्त न होता चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोशांबी, वाराणसी अशा मोठ्या नगरात निर्वाण पदास प्राप्त व्हावे. तेथे आपले असंख्य अनुयायी उपासक उपासिका आहेत. ते आपली मनोभावी पूजा अर्चना करतील. त्यावर तथागतांनी गंभीरपणे उत्तर दिले की आनंदा, कुशीनगरला लहान समजू नकोस. एकेकाळी ती महासुदर्शन राजाची राजधानी होती. तिचे नाव केशवर्ती होते. यांना मागे सोडून पावानगरीत आहे. या स्थानाची निवड मी जाणीवपूर्वक केलेली आहे. त्यामागे माझी 3 कारणे आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण की महापरिनिर्वाण सुत्ताचा उपदेश मला तेथे शांतपणे करता येईल. दुसरे कारण की शेवटी मला सुभद्रास प्रव्रज्या देता येईल. आणि तिसरे, माझ्या परिनिर्वाणानंतर उपासक उपासिकात माझ्या अस्थि वितरणावरून वाद वा रक्तपात तेथे होणार नाही. आपला अंतिम समय जवळ आला आहे हे जाणून भगवंतांनी वैशालीहून आपला मुक्काम हलवला. भाऊग्राम, जंबूग्राम, हस्तिग्राम, आम्रग्राम, भोगनगर या मार्गे पावानगरीत अंतसमयी त्यांनी चुंद यांच्या घरी भोजन घेतले. याच भोजनाने तथागतास अतिसाराची बाधा झाली. त्या वेदना जेव्हा असह्य झाल्या तेव्हा त्यांनी त्या स्मृती संप्रजन्याच्या नियोगाने सर्व वेदना सहन केल्या. नंतर त्यांनी आनंदास कुशीनगर येथे जाड शाल वृक्षामध्ये उत्तरेकडे डोके करून आसन टाकण्यास सांगितले. अशाही स्थितीत या आसनावरूनच भगवंतांनी सर्वांना महापरिनिर्वाण सुत्तांचा उपदेश केला. निर्वाणापूर्वी तथागतांचा अंतिम शिष्य म्हणून ज्यास ओळखतात
त्या सुभद्र नावाच्या उपासकास प्रवज्ञा दिली. त्यानंतर या जगदवंदनीय शाक्यमुनी शांतीसागर सर्वश्रेष्ठ लोकनायक दशपारमिताधारक आदित्य बुद्ध सम्यक संबुद्धाने महापरिनिर्वाण पद प्राप्त केले. या दिवशी बौद्धांनी महापरिनिर्वाण दिन साजरा न करता बुद्ध जयंती साजरी करावी असे भंतेंनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. या मुद्द्याचं म्हणजे महापरिनिर्वाण जे वैशाख पौर्णिमेला घडलेलं आहे त्याचं मी काही स्पष्टीकरण देणार नाही. भंतेजींनी आपल्या पुस्तकात जसे तसं लिहिलेलं आहे ते मी तुमच्यासमोर फक्त सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पौर्णिमेचं महत्त्व किंवा पौर्णिमा म्हणजे उपोषित दिवस, वैशाख पौर्णिमा किंवा पौर्णिमांचं महत्त्व हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जे तथागतांच्या जीवनामध्ये घडलेल्या 5 घटना आहेत आणि त्यातली महत्त्वाचे म्हणजे ह्या 5च्या घटना कधी घडलेल्या आहेत तर वैशाख पौर्णिमेला. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेचं किती महत्त्व आहे किंवा त्या प्राचीन कालखंडामध्ये जर आपण पौर्णिमांचा अभ्यास केला, अमावस्या पौर्णिमांचा, तर पौर्णिमांचं महत्त्व काय आहे याचंही स्पष्टीकरण आज इथे मी करण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर करणार आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की पौर्णिमेचं महत्त्व साधारणपणे भाऊ लोखंडे बौद्धांचे सण व उत्सव आणि मानसिकता या पुस्तकात लिहितात की पौर्णिमा म्हणजे प्रत्येक महिन्याचे मध्यावर असणारा 15वा दिवस. त्या दिवशी चंद्र पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो. स्पष्ट तर असतोच परंतु शीतल, शांत व आल्हाददायक असतो. या पूर्ण चंद्राच्या पौर्णिमेला बौद्ध धम्माच्या परंपरेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महापुरुषांच्या संपूर्ण जीवनाशी पौर्णिमेच्या दिनाचा संबंध आलेला आहे. अनुवादक सुभाष निळकंठ बोरकर यांनी बौद्ध पौर्णिमा या पुस्तकात प्रस्तावनेतच लिहिले आहे की पौर्णिमा या दिवसाचे महत्त्व पाली वाङ्मयामध्ये उपोषित दिवस म्हणून मानले गेले आहे. उपोषित दिवस जगातील बौद्धांकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी बौद्ध लोकांची विशिष्ट अशी आचरण पद्धती असते. प्रामुख्याने या दिवशी बौद्ध भिक्खू भिक्खुनी प्रातिमोक्याचे पठण करीत असतात आणि उपासक उपासिका अष्टशील ग्रहण करून संपूर्ण दिवस शीलाचरण करीत असतात, म्हणजेच धम्मानुसार आचरण करीत असतात. यालाच पालीमध्ये धम्मं चरेति सुचरितम असं म्हटले गेलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध उपासक उपासिका विहारात जाऊन मोठ्या प्रमाणात दान, शील, भावना हे त्रिविध पुण्यकर्म करून पुण्यार्जन करीत असतात. यालाच बौद्ध धम्मात त्रिविध पुण्यक्रिया असे सुद्धा म्हटले जाते. अशा प्रकारे अनेक महत्त्वाचे आचरण बौद्ध लोकांच्या हातून घडत असते. म्हणून सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा बौद्ध पौर्णिमेचा दिवस म्हणजे फक्त वैशाख पौर्णिमाच नाही तर बौद्धांच्या जीवनामध्ये पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो संपूर्ण दिवस हा बौद्धांनी हा बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाच्या आचरणाप्रमाणे आपलं तो दिवस संपूर्ण घालवण्याची अपेक्षा या पौर्णिमेच्या माध्यमातून आहे. अमावस्या व पौर्णिमा मनुष्याच्या शरीरावर कशा पद्धतीने परिणाम करतात त्याचंही थोडक्यामध्ये स्पष्टीकरण आपण करतो. कारण पूर्वीच्या कालखंडामध्ये म्हणजेच प्राचीन कालखंडामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा आणि याचं जे संपूर्ण कालगणना आहे त्याचं स्पष्टीकरण करताना प्रथम आपण ह्या अमावस्या आणि पौर्णिमाचा म्हणजे आपण म्हटलं की बौद्ध धम्मामध्ये पौर्णिमांचं महत्त्व आहे. अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी हे जे 3 शब्द हे अतिशय प्राचीन कालखंडामध्ये महत्त्वाचे आहेत. त्याचं स्पष्टीकरण हळूहळू आपण करीत आहोत. मनुष्याच्या शरीरावर काय परिणाम होतात त्याचं थोडक्यामध्ये गुरु गोपाल चक्रनारायण यांनी याचं स्पष्टीकरण केले की पौर्णिमा आणि अमावस्येला ज्याप्रमाणे समुद्रात भरती ओहोटी येते तसेच मानवी शरीरात सुद्धा रक्ताचा प्रवाह कमी अधिक होत असतो. याचा शरीरावर आणि मनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होताना दिसतो. इतर धर्मात म्हणजे अनेक धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येच्या संदर्भात वेगवेगळ्या काल्पनिक कथा कथन व त्यातल्या त्यात बऱ्याच चालीरीती, अंधश्रद्धा, रूढी परंपरेने ग्रासलेले अनेक कर्मकांड, विशेष पूजा अर्चा देवादिकांच्या नावाने चालत सुद्धा असतात. म्हणजे अमावस्याला किती लोक घाबरतात किंवा हे जे आहे हे ग्रामीण भागामध्ये याचा आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमांचा म्हणजे ज्या चालीरीती रूढी परंपरा आहे याचा अनुभव आपल्याला येत असतो. बौद्ध धम्मात मात्र पौर्णिमा हे उपोषित दिवस म्हणूनच साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धम्मात घडलेल्या घटनांचे स्मरण करून त्या दिवशी जगातील बौद्ध उपासक उपासिका धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून कुशल आचरण करण्याचा संकल्प करीत असतात. म्हणजे अपेक्षा काय आहे तर बौद्ध धम्मामध्ये उपासक उपासिका
पौर्णिमेच्या दिवशी की बौद्ध धम्मामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या बौद्ध घटनांचं आठवण करून त्या दिवशी त्या आठवणीमध्येच राहण्याचा प्रयत्न उपासक उपासकांनी करायचा असतो। ह्या दिवशी प्रामुख्याने अष्टशील ग्रहण करून संपूर्ण दिवस धम्माचरण, ध्यान साधना आणि दान देऊन पुण्यार्जन करीत असतात। या आचरणाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात मोठ्या प्रमाणात होत असतो। अशा प्रकारचे सकारात्मक बदल आपल्या सर्व भारतीय बौद्धांमध्ये घडून यावे, प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध धम्मात घडलेल्या घटनांचे स्मरण करून मनामध्ये त्रिरत्नाप्रती दृढ श्रद्धा निर्माण व्हावी व आपल्या आचरणातून कुशल आणि कुशलच कर्म घडावे, हा शुद्ध हेतू ठेवूनच आम्ही हा विषय आपल्यासमोर सादर करीत आहोत। आता कालगणना ही जी आहे ही बुद्धापासूनच सुरू झालेली आहे, याचं स्पष्टीकरण आता आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण बुद्धांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या 5 घटना आहेत त्या 5 घटनांचं आपण वर्णन केलं, त्यानंतर अमावस्या, पौर्णिमा यांचं वर्णन केलेलं आहे। आता आपण कालगणना याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत आहोत। गुरु गोपाल चक्रनारायण बौद्ध बहुजनांचे सण या पुस्तकामध्ये त्यांनी पुढील प्रमाणे लिहिलेलं आहे की बौद्धांचे सण हे अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमी आहेत। हिंदूंनी आक्रमण करून त्यावर आपला वैचारिक आणि सामाजिक ताबा केलेला आहे असे दिसते। तसेच दशशिलावर ताबा करून त्यावर सण बसवून बहुजन समाजाचे सणाचे स्वरूप मात्र बदलून टाकलेले आहे। बुद्धाचा जन्म आणि परिनिर्वाण यावरून कालगणनाची संकल्पना झालेली आहे असं गुरु गोपाल चक्रनारायण म्हणतात। आणि ते स्पष्टीकरण करताना काय लिहितात बघा की कालगणना ही बुद्धापासून सुरू झाली, त्याला बुद्धाब्द म्हणतात। बुद्धांचा जन्म बौद्ध पौर्णिमेला झाला आणि महापरिनिर्वाण सुद्धा बौद्ध पौर्णिमेला झालेले आहे। ही घटना कालगणना करण्यास कामी आली। याच घटनेमुळे मानवाला कालगणना करण्याची संकल्पना आली। बुद्धांचा जन्म आणि मृत्यू कालगणनासाठी क्रांती करून गेलेला आहे। कालगणनाची क्रांती तर झालीच, पण चांद्र सौर मासाला आणि दिवसाला कोणती नावे द्यावीत हा प्रश्न निर्माण झालेला होता। मग मानवाने दिवसाला दशशिलाप्रमाणे नावे दिलेली आहेत, म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा, पण याच्यामध्ये प्रत्येक दिवसाला काय नाव द्यायचं याचं प्रश्न हा मानवासमोर सुरुवातीला पडलेला होता। त्यामध्ये त्यांनी नाव दिले की पौर्णिमेच्या नंतर एकादशी, द्वादशी, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, पुन्हा एकादश, द्वादश, तृतीया, चतुर्थी व त्यानंतर अमावस्या, आणि अमावस्यानंतर एकादश, द्वादश, त्यानंतर पौर्णिमा असे प्रथम नाव दिले गेले। चांद्र सौर मासात दशशिलात बसवलेलं आहे। ही दिवसाची पहिली नावे झाली। यातूनच बौद्ध सणांचा व आठवडी बाजाराचा दिवस सुद्धा जन्माला आलेला आहे। पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, अष्टमी म्हणजे पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, अष्टमी हे 4 भाग म्हणजे 4 आठवडे। यातून बाजार व जत्रांची परंपरा सुरू होते। म्हणजे पौर्णिमेचा जो 15वडा असतो त्याच्यात ही एक अष्टमी असते आणि अमावस्येचा जो 15वडा असतो त्याच्यात ही अष्टमी असते। त्यामुळे महिन्याचे 4 भाग पडलेले आहेत। ते कसे की पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, अष्टमी हे 4 भाग म्हणजे महिन्याचे 4 आठवडे पडलेले आहेत आणि याच्यातूनच आठवडी बाजार आणि जत्रा ही संकल्पना सुरू होते असे गुरु गोपाल चक्रनारायण यांनी आपल्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे। ते याबद्दल म्हणतायत की चांद्र सौर मासात आणि सालात पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी हे महत्त्वाचे बौद्ध सण आहेत। तसे पाहिले तर या दिवसा व्यतिरिक्त बौद्धांना सण नाहीत, पण काल परत्वे फार मोठा बदल झाला आहे। पौर्णिमा व अमावस्या यांच्यामध्ये अष्टमी आहे। काय? पौर्णिमा आणि अमावस्या यांच्यामध्ये अष्टमी आहे आणि अमावस्या व पौर्णिमा यांच्यामध्ये सुद्धा अष्टमी आहे। त्यामुळे थोड्याफार फरकाने का असेना पण चांद्र सौर मासाचे 4 भाग पडतात आणि या 4 भागाला आठवडा म्हणतात। याच दिवशी बहुसंख्य लोक बुद्ध दर्शनाला जात असत। यातूनच यात्रा आणि बाजारांचा जन्म झाला। पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, अष्टमी असे 4 आठवडे बाजाराचे चांद्र सौर मासामध्ये निर्माण झालेले होते। हाच सुधारित बाजार दिवसाचा प्रथम जन्म झालेला आहे असं गुरु गोपाल चक्रनारायण हे आपल्या पुस्तकात म्हणतात। जुन्या काळामध्ये त्या काळामध्ये आकाशेच कॅलेंडर होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या स्पष्टीकरणार्थ ते म्हणतात
की बुद्ध पौर्णिमेची आठवण राहावी म्हणून बौद्ध लोक सतत आकाशाचे निरीक्षण करत असत. कारण जुन्या काळातील लोकांचे चालते फिरते आकाश हेच कॅलेंडर होते. चांद्र सौर मासामध्ये चंद्राच्या कला ह्याच दिवसाची नावे होती. चांद्र सौर मासात चंद्राच्या कलेचे निरीक्षण करता बौद्ध पंडितांनी खगोलशास्त्राचा शोध लावला. आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात चांद्र सौर मासाचे सूक्ष्म निरीक्षण करून दिनदर्शिका तयार करतात. तसेच आता रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार इत्यादी आणि संडे, मंडे असे इंग्रजी नावे सुद्धा दिलेली आहेत. परंतु या सर्वांचा जन्म हा एकादशी, द्वादशी, तृतीय, चतुर्थी या नावावरूनच पडलेला आहे, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. आता या एकादशी, द्वादशी किंवा ह्या कालगणनेच्या नंतर दुसरी जी स्टेज येते ती शालिवान शक हे कालगणनेची दुसरी स्टेज येते. त्यामध्ये गुरु गोपाल चक्रनारायण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलेलं आहे की सुधारित कालगणना बौद्ध सम्राट कनिष्क राजा याचा पुत्र शालिवान या राजाने सुरू केला. तो इसवी सन 78 होय. याला शक म्हणतात. शके अधिक 78 बरोबर इसवी सन मिळते आणि इसवी सन 78 मध्ये शक मिळते. हीच कालगणना हिंदू राजांनी सुद्धा स्वीकारली आहे. त्यामुळे इंग्रजांच्या आक्रमणापर्यंत किंवा इंग्रजांच्या काळापर्यंत शालिवान शकच भारतामध्ये सुरू होतं. इंग्रजांच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी इंग्रजी कॅलेंडर सुरू केले. त्यात ख्रिस्तीपासून म्हणतात, त्यालाच इसवी सन म्हणतात. हे कॅलेंडर म्हणजे इंग्रजांचं जे कॅलेंडर आहे इसवी सन 1604 पासून म्हणजेच बायबल हा ग्रंथ लिहिल्यापासून सुरू केलेले आहे असे म्हणतात. की बायबल असे म्हणतात की बायबल 1604 साली 47 इतिहासकारांनी लिहिले आहे. तरी पण येशू ख्रिस्तांचा जन्मदिन मिळालेला नाही. कारण साल 1 जानेवारीला सुरू होते आणि येशूचा जन्म 25 डिसेंबरला साजरा करतात. हाच तो पुरावा आहे. बुद्धाब्दाचे मात्र तसे नाही. बुद्धाब्द सत्यावर आधारलेला अचूक आहे. त्यामुळे बुद्धाब्द हेच योग्य व पहिले सत्य आहे. गुढीपाडवा हा सण शालिवान शके आरंभ दिन म्हणून साजरा. शालिवान हा बौद्ध सम्राट कनिष्काचा मुलगा होय. शालिवान शके अगोदर ही बौद्ध होते. याचा सरळ अर्थ हाच की ही कालगणना बौद्धांनी सुरू केलेली आहे आणि 600 वर्षांनी याच कालगणनेमध्ये पुन्हा बौद्धांनी सुधारणा केलेली आहे आणि खगोलशास्त्रांचा शोध बौद्ध पंडितांनीच लावलेला आहे आणि त्याचमुळे शालिवान शके ही जगातील पहिली कालगणना ठरलेली आहे. तो दिवस गुढीपाडवा आहे. इतर सणांचेही असेच महत्त्व सांगता येईल, परंतु इथे फक्त आपली मर्यादा आहे ती वैशाख पौर्णिमेच्या पुरतीच मर्यादा आहे. आपण ह्या कालगणनेच्या संदर्भामध्ये पुन्हा ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण जे चंद्राच्या कलाने म्हणजे चंद्र सौर मासावरती सुरुवातीची जी कालगणना होती आणि या सुरुवातीच्या कालगणनेनंतर शालिवान शक निर्माण झाला आणि त्याच्यात 600 वर्षांनी पुन्हा सुधारणा करण्यात आली. ती इंग्रजांच्या राजवटीपर्यंत चालू होती आणि 1604 सालापर्यंत ही भारतामध्ये शालिवान शकच चालू होता. 1604 साली इंग्रजांनी आपलं इंग्रजी कॅलेंडर तयार केलं आणि त्यानंतर इसवी सन हा कालखंड सुरू झालेला आहे. आता कालगणना आणि सणवार किंवा सण उत्सव यांचा जो संबंध आहे त्याचंही स्पष्टीकरण गुरु गोपाल चक्रनारायण यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतात की कालगणना ही बुद्धाची या जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे. कालगणना आणि सणवार यांचा अतूट संबंध आहे. सर्व सण हे चंद्र सौर मासाचा संबंध बौद्ध धम्मासोबतच आहेत. चंद्र, सूर्य, ग्रह, उपग्रह यांची स्थिती शोधणे आणि अचूक शोधणे ही या जगाला बौद्ध धम्माची फार मोठी देणगी आहे. बौद्ध पौर्णिमेवरून खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्रावरून पंचांग यांचा शोध बौद्ध पंडितांनीच लावला. परंतु बौद्ध धर्मामध्ये पंचांगाला मात्र कुठलेही स्थान दिलेले नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. हे स्थान न देण्याचं कारण काय, तर अनेक अनिष्ट चाली रूढी ब्राह्मणांनी त्यात घुसळून दिलेल्या आहेत. तरी पण ग्रह, तारे आणि आकाशाचे सूक्ष्म निरीक्षण बौद्धांनी केलेलं आहे. चंद्र सौर मासाचे 2 भाग केलेले आहेत, शुक्ल पक्ष आणि दुसरा बौद्ध पक्ष. पण आता याला नाव बदलून कृष्ण पक्ष असं काही लोक म्हणतात. या एका पक्षाचे दशशिलाप्रमाणे पुन्हा विभाजन केलेलं आहे आणि तेच दिवसाचे पहिले नाव आहे. त्याला आपण एकादशी, द्वादशी, तृतीया, चतुर्था अशी आपण म्हटलेलं
आहे. चंद्र सौरमास दशशिलात बसवलेले आहेत, याचाच स्वीकार इस्लाम व हिंदू धर्मामध्ये सुद्धा केलेला आपल्याला लक्षात येतो. आता कालगणनेनुसार अशोकाचं जे चक्र आहे त्याच्या संदर्भामध्येही गुरु गोपाल चक्रनारायण आपल्या पुस्तकामध्ये लिहितात की कालगणना, खगोलशास्त्र, पंचांग आणि दिवसांची नावे ही जी 4 घटक आहेत, कालगणना, खगोलशास्त्र, पंचांग व दिवसांची नावे बौद्ध पंडितांनी शोधून काढलेले आहेत. चंद्र सौर मासाचे आणि आकाशाचे निरीक्षण करता करता माणसाने दिवसाचे निरीक्षण केलेले आहे. दिवस व रात्र मिळून एक दिवस तयार होतो, हे प्रथम बौद्ध पंडितांनी सिद्ध केलेले आहे. तसेच दिवसाचे व रात्रीचे विभाजन केलेले आहे. बुद्धाला राम हे एक नाव आहे. यावरून पूर्वराम विहार, निग्रोधाराम विहार, संघाराम असे राम विहार होते. जसे आपण बुद्ध विहार म्हणतो तसेच राम विहार. यावरून सकाळला सुद्धा राम प्रहर म्हणतात. दिवस व रात्रीचे 24 भाग, 24 आरे सत्य, 24 तास व 24 आरे याच्याबद्दल गुरु गोपाल चक्रनारायण स्पष्टीकरण आपल्या पुस्तकात देताना म्हणतात की राम प्रहरानंतर दुपार नंतर तिसरा प्रहर, तिसऱ्या प्रहरानंतर संध्याकाळ, संध्याकाळनंतर मध्यरात्र आणि मध्यरात्रीनंतर पुन्हा सकाळ असे भाग करता करता दिवस व रात्रीचे 24 भाग केलेले आहेत. याला एक दिवस म्हणजे 24 तास होय. यालाच बौद्ध पंडित 24 आरे सत्य असे म्हणतात आणि 24 तास हे नाव बौद्ध पंडितांनी दिलेले शोधलेलं नाव आहे. आणि याचाच प्रचार व प्रसारासाठी अशोकाने सुद्धा एक चक्र तयार केले, त्याला अशोक चक्र असे म्हणतात, असे गुरु गोपाल चक्रनारायण यांनी आपल्या पुस्तकामध्ये याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. अशोक चक्र सर्व जगामध्ये सम्राट अशोकाने पाठवले होते. अरबस्तानात जेरुसलम येथे असे चक्र मिळते. मुलतानाचे सूर्य मंदिर आणि कोणार्क येथे सुद्धा 24 चाकावर सूर्य मंदिर हे 13व्या शतकात बांधलेले आहे. अशा अनेक बौद्ध विहारांचा प्रथम ब्राह्मणांनी आणि नंतर मुस्लिमांनी विध्वंस केल्याचाही आपल्याला आढळतं. आता बौद्ध सणांच्या कसोट्या दिलेल्या आहेत गुरु गोपाल चक्रनारायणांनी. त्या अगदी थोडक्यामध्ये म्हणजे बौद्धांचे सण अमावस्या, पौर्णिमा, अष्टमीला आहेत. त्याचप्रमाणे महापुरुषांच्या जयंती व बौद्ध सण आहेत. हिंदूंनी बौद्ध सणावर ताबा घेतला. हिंदूंच्या देवांचा जन्म बुद्धमूर्तीपासूनच झालेला आहे. जगातील पहिले धर्मशास्त्र बौद्ध सम्राट अशोकाचा शिलालेख आहे. जगातील पहिले प्रार्थनास्थळ बौद्ध विहार आहे. जगातील पहिले धर्मप्रचारक बौद्ध भिक्षू आहेत आणि जगातील पहिली मूर्तीपूजा महायान बौद्धांनी सुरू केलेले आहे. त्यामुळे चंद्र सौरमास ही कालगणना बौद्धांनी सुरू केली. बहुजन समाजाचा जोहार हाच हिंदूंचा त्योहार आहे असं सुद्धा गुरु गोपाल चक्रनारायण यांनी म्हटलेलं आहे. मूर्तीपूजा ही महान बौद्धांची जगाला देणगी आहे. याच्या स्पष्टीकरणार्थ म्हटलेलं आहे की मानव देवाला माणसाच्या रूपातच पाहू लागला तो बुद्धापासूनच. बुद्धानंतर बौद्ध धर्मात महायान व हीनयान असे 2 भाग पडले. महायान बौद्ध हे बुद्धाला म्हणजे बुद्ध मूर्तीलाच देव समजत असत व बुद्ध मूर्तीला वश करीत असत. यातूनच जगात मूर्तीपूजेचा आरंभ झालेला आहे. मूर्तीपूजा ही महायान बौद्धांचीच या जगाला दिलेली देणगी आहे. आता तथागतांचं नाव जे आहे ते सिद्धार्थ नसून खरं नाव त्यांचं जे सुखिती होतं, याच्या संदर्भाचं सुद्धा स्पष्टीकरण या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह हे आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं पुस्तक आहे खोए हुए बुद्ध की खोज. या ग्रंथामध्ये ते लिहितात की इतिहासकार डी कोसंबी लिहितात की गौतम बुद्धाचे खरे नाव सिद्धार्थ नव्हते. हे नाव नंतर त्यांच्या अनुयायांनी जोडलेले आहे. असेही सिद्धार्थ या नावाचा उच्चार अथवा ध्वनिशास्त्र संस्कृतचे आहे. पालीत आधार नाही म्हणून गौतम बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ असणे संभवनीय नाही. गौतम बुद्धाचे खरे नाव सुकिती आहे. याचा पुरावा म्हणजे त्यांच्या निर्वाणानंतर कपिलवस्तू येथील त्यांच्या भावा बहिणींनी त्यांच्या भस्मावशेषावर एक स्तूप निर्माण केला होता. तो स्तूप आजही पिपरहवा स्तूप या नावाने कपिलवस्तूमध्ये अस्तित्वात आहे. पिपरहवा स्तूपाच्या अस्थिकलशाच्या मानेवर एक अभिलेख लिहिलेला आहे. हा कलश दगडाचा आहे. अभिलेखाची लिपी ब्रह्मी आणि भाषा प्राकृत आहे. अभिलेखावर लिहिले आहे की सुकिती भतिनंग स भगिनी कन स पुतदलन इयं सलील निधाने बुधस्स भगवते सकियन.
याचा मराठी अनुवाद असा की सुकिती म्हणजे गौतम बुद्ध यांचे शाक्य बहीण भाऊ मुले सर्वांनी भगवान बुद्धांचे हे शरीर निधान स्तूप बनवला आहे। आता हे स्वाभाविकच आहे की गावचे घरचे भाऊ कुटुंबीय यांना भगवंताचे खरे नाव लिहिण्याचा अधिकार आहे। आता यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बौद्ध सणांच्या बाबतीतची बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्यांचा संदेश आहे, तो फक्त शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो। गुरुगोपाल चक्रनारायण यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा तो आहे आणि अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या संदर्भात पुस्तकामध्ये उल्लेख सुद्धा येतो, तो जसाची तसा मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बौद्ध धर्माच्या प्रसाराबाबत बहुजन समाजामध्ये ज्या दिवसापासून आतुरता उत्पन्न झाली त्या दिवसापासून बौद्ध धर्म म्हणजे काय, त्याचे वाङ्मय काय आहे व कोठे मिळते या संबंधाने भारतीय जनतेमध्ये अतिशय मोठे कुतूहल दिसून येते। काही वर्ग कुतूहलाच्या मर्यादे पलीकडे गेलेले दिसतात। त्यांना बौद्ध धर्माच्या वाङ्मयापेक्षा बौद्ध धर्मात पूजापाठ कशा प्रकारे होते हे जाणून घेण्याचे एक वेळच लागलेले आहे। आम्हाला पूजापाठ कसा असतो या संबंधी काहीतरी वाङ्मय द्या असा सारखा तगादा लागून राहिलेला आहे। माझ्या शारीरिक अवस्थेमुळे त्याची जिज्ञासा पुरी करणे आतापर्यंत मला शक्यच झालं नाही। तशात बौद्ध धर्मातील तत्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ यांचा या देशात लोप पावलेला आहे। त्या कारणांमुळे या प्रश्नांसंबंधी बौद्ध धर्मातील पूजा पद्धती व त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाहीत। त्या फक्त ज्या देशात बौद्ध धर्म आज प्रचलित आहे तेथेच मिळू शकतात आणि म्हणून त्यासाठी 1950 साली मी सिलोनला गेलो असताना त्या काळात याच विषयावर भर देऊन या गाथा मी संग्रही केल्या व माझे मित्र आयुष्यमान गुणतिलके यांना गायन करावयास लावून त्यांचे रेकॉर्ड बनवले। येथे आल्यावर काही बौद्ध भिक्षूंच्या साह्याने या गाथेमध्ये भर घातली। आज बहुतेक सर्व गाथा एका पुस्तकात एकत्र झाल्या आहेत असे म्हणावयास हरकत नाही। महाराष्ट्रीयन समाजाला या गाथा समजण्यास सुलभ जाव्या म्हणून पाली भाषेचे मराठीत भाषांतर एका बाजूस दिले। म्हणजे उत्सवाला किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या संस्कार विधीसाठी बाबासाहेब म्हणतात की भारतामध्ये आणि अनुयायांच्याकडे गाथांची किती आवश्यकता होती आणि त्यासाठी मी प्रयत्न करून बनवलेल्या आहेत। या गाथांच्या बरोबरच बाबासाहेब पुढे काय म्हणतात ते बघा, कारण पुढचं सांगण्यासाठी हा वरचा संदर्भ आहे। बाबासाहेब म्हणतात की जसं वाङ्मयाचं आहे तसंच सणांचं आहे। बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बौद्ध पौर्णिमा हा एकच सण होता। या दिवसाची सार्वत्रिक सुट्टी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत सरकारच्या वतीने जाहीर केली। म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी बुद्ध जयंतीची सुट्टी जाहीर केली, ती बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळेच केलेली आहे। हेही सर्व भारतीयांच्या लक्षात आणून देण्याची गोष्ट आहे, कारण 1942 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश सरकारकडे बुद्ध जयंतीची सार्वत्रिक सुट्टी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते आणि 1942 सालापासून हा विषय बाबासाहेब आंबेडकर फॉलो करत होते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना प्रतिसाद दिला आणि 1950ला बुद्ध जयंतीची ही सार्वत्रिक सुट्टी ही मिळाली। त्यामुळे बुद्ध जयंतीच्या सार्वत्रिक सुट्टीचा प्रयत्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्याला प्रतिसाद पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेला आहे। बौद्धांचे सण हे अमावस्या आणि पौर्णिमेलाच येतात बाबासाहेब म्हणतात। तसेच महिन्याला 2 अष्टमी आहेत। महापुरुष, समाजसुधारक, संत आणि बहुजन समाजाचे सण संग्रामाचे काही दिवस हे बौद्ध बहुजन समाजाचे सण आहेत। सुट्टीचा दिवस तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आहे। बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जो सणाचा, बौद्ध सणांचा जो सुट्टीचा दिवस किंवा सणांचा दिवस हा आरामाचा दिवस आहे असा गैरसमज झालेला आहे भारतात। वास्तविक सुट्टीचा किंवा सणांचा दिवस हा अधिक श्रमांचा दिवस आहे, दगदग व त्रासाचा आहे, आपले नेहमीचे काम सोडून दुसऱ्या कामाचा दिवस आहे। जपानमध्ये बौद्ध भिक्खू मेहनत आणि श्रम करतात, त्याच्यामुळे आकाराने छोटे असलेले जपान आज प्रगत देश म्हणून ओळखतात। भारतात बौद्ध भिक्षू आणि बौद्ध जनता अगदी उलट कृती करते, हे अधोगतीचं लक्षण आहे। श्रमाला पर्याय नाही। व्यापार आणि व्यावसायिक बौद्ध समाज झाला पाहिजे, आपल्या स्वतःच्या कार्यावर उभा राहिला पाहिजे, जपानसारखा प्रगत समाज झाला पाहिजे। मी कोणावर विसंबून नाही, मला सवलतीची गरज नाही, माझ्यात शक्ती आहे, मी हे जग बदल करू शकतो, अशी मानसिक तयारी बौद्ध बांधवांनी करावी। आपणास काळ हा माफ करणार नाही, हाच सणांचा किंवा महोत्सवाचा संदेश आहे। हा संदेश ज्याने स्वीकारला तो धन्य होय, कारण चांगल्या कार्याला मुहूर्त नाही, केव्हाही कधीही सुरू करता येते, त्याला सर्वच वेळ हा शुभ आहे।
तोच सण आहे, हेच बहुजन समाजाचे सणांचे महत्त्व आहे. हा जो संपूर्ण संदर्भ आहे हा गुरु गोपाल चक्रनारायण यांनी यांच्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छापलेला आहे. तो जसाची तसा मी तुमच्यासमोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे की बौद्ध पौर्णिमेला जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. असे असले तरी आपण या बुद्ध पौर्णिमेला नेमकी काय करायला पाहिजे, तर या दिवशी ज्ञानी माणसाजवळ बसून 4 ज्ञानाच्या गोष्टी ऐकून ज्ञानप्राप्ती करायला पाहिजे. कारण या दिवशी सिद्धार्थाचा जन्म, विवाह, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण झालेले आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमा ही बौद्धांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि संपूर्ण जगामध्ये हा एकच असा उत्सव आहे की तो संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. बौद्ध राष्ट्रांच्यामध्ये तर तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा केला जातो. त्यामुळे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने तथागतांना वंदन करतो आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.